शुभ सकाळ सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओच्या कमेंट वाचल्या. खूप रडायला पण आलं, कारण प्रत्येक जणींचं काही ना काहीतरी व्यथा, प्रत्येकीसोबत असं काहीतरी जे घडलेलं आहे. म्हणजे कमेंट करणारे सांगते ताईसोबत, की ज्याने ते अनुभव घेतलेले आहेत. त्यांचीसुद्धा पिल्लं कोणी मारलेले आहेत, कोणी काय केलंय, कोणी काय केलंय. त्याने ऐकून खूप त्रास झाला कमेंट वाचून. पण असं तुम्ही व्यक्त झाला आणि त्या हिशोबाने तुमच्याही काही आठवणी ज्या आहेत, त्या पण थोड्याशा ताज्या झाल्या म्हणायला हरकत नाही. आणि मला तर दादा म्हणजे पूर्ण जेव्हा त्यांनी व्हिडिओ बनवला, कारण मी हा व्हिडिओ बनवलेला त्यांना माहीत नव्हतं. त्यांनी कामावर बघितला ना, ओरडले. व्हिडिओ बघताना त्यांना असं वाटलं कुठेतरी जखमेवर मीठ चोळणं म्हणतात ना, तसं तुला पण झालं, मला पण झालं. त्यामुळे म्हणत होते की कशाला तू हे केलं, कशाला शेअर केलं, काय केलं. आणि एका ताईने कमेंट केली, ती खरंच ती कमेंट वाईट वाटलं मला ऐकून. म्हणजे चांगलीच कमेंट होती की ते तिघं कुठल्या ना कुठल्या तरी रूपातून पुन्हा आणि तुमच्याकडे येऊ दे. चला ताईनो, आजच्या दिवसाची सुरुवात जी आहे ती मस्त अशी कॉपी वगैरे घेतली आणि मग सुरू झालं माझं काम. कारण रविवारचा दिवस होता, पोरं घरी होती, त्यामुळे माझं पुढचं प्लॅनिंग भरपूर सारं होतं. ते तर मी तुम्हाला शेअर करेनच. पण आता मी पूजापाठ वगैरे जे आपली रेग्युलरची पूजा असते ती करणार आहे. त्याच्यानंतर मग जे काय असेल ते माझं पुढचं रुटीन सुरू होणार आहे. आता बघा, उद्या परवा दीप अमावस्या येत आहे. परवा दिवशी आपले छोटे मोठे जे सण असतात आपले वर्षातून येतात, आपण खूप आनंदाने करतो. त्यामुळे तुम्हालाही सांगेन की सगळे दिवे जे आहेत ते काढा, मस्त स्वच्छ करा आणि छान पूजा करा. आम्ही 21 कणकेचे दिवेसुद्धा करतो, ते सुद्धा लावतो. तिथंच पुढं लावायचं असतं. बरं, मला ज्या ज्या ताईंच्या कमेंट असतात, एक म्हणजे ना, तू देवांना कुठलं कुठलं काय काय लावते. जे देवी स्वरूप आहे त्यांना बघा, असं हळद आणि कुंकू ही एक साईड आहे ना, मी रिकामी सोडलेली आहे. म्हणजे आपलं चौफळाची, आम्ही याला पंचपाळ म्हणतो, तुम्ही ते म्हणता. तर ते रिकामं सोडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी लिक्विड स्वरूपात करून लावते, कारण ते लागतं. असं नुसतं म्हणजे मोकळं लावायला गेलं ना, लागतच नाही, मग खालीच पडतं. मग मला कसं असं लावलेलं बरं वाटतं, ते दिसायला पण मला बरं वाटतं आणि मला असं वाटतं की हां, मी लावले काहीतरी. आणि आता त्यासाठी पुढं 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 जायचं लावत आणि ते मागं पडत 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 जातं. म्हणून मी अशा पद्धतीनं एकत्र करते. याच्यामध्ये तुमच्याकडे जर गुलाबजल असेल ना, तर ते पण घाला. मी पाणी घातले तिथं, ते घाला आणि लिक्विड स्वरूपात करून तुम्ही लावू शकता. हळदी कुंकू देवी स्वरूप असेल. आणि जे कुलदैवत आहेत त्यांना ओन्ली गुलालच लागतो, किंवा अष्टगंध पण लावला तरी चालतो. तर आपल्या घरात दोन आहेत, म्हणजे एक सासरचा एक माहेरचा, दोन्ही पण कुलस्वामी माझ्याकडे आहेत. जे मधी सेंटरला ठेवलेले आहेत ना, ते आहेत कुळदैवत सिद्धनाथ, आणि त्यांना पहिलं स्थान दिलेलं आहे तिकडच्या साईडला. म्हणजे त्यांची पूजा जी असते ना, तिथून मी मग पुढची पूजा जी आहे ती मग सगळी करते. एक फोटो पण आहे आणि एक मूर्ती पण आहे. त्याच्यानंतर मग आता जी मला माळ आलेली होती प्रमोशनला, तुम्हाला दाखवलेला आहे रुद्राक्षाची, जी ओरिजिनल म्हणून त्याच्यावर सर्टिफिकेट पण होतं. आणि त्या ताईंचे प्रोडक्ट म्हणा, सगळ्याच गोष्टी खूप खूप छान आहेत. तर त्या ताईंचा इथं नंबर पुन्हा एकदा मी स्क्रीनवरती देत आहे. बऱ्याच जणींनी मागितला होता, सारिका पोटे ताई म्हणून आहेत. त्यांच्याकडे आतासुद्धा सणासुदीचे भरपूर सारे आलेले आहेत. आणि बऱ्याच जणींच्या असं पण होतं की हातात घातलेले ब्रेसलेट त्यांच्याबद्दल रिव्ह्यू वगैरे दे. तर बघा, मी कुठलाही रिव्ह्यू द्यायचा किंवा मला ते म्हणजे घालून काय अनुभव आला याच्यासाठीही केलेलं नव्हतं. त्यांनी मला ते प्रमोशनसाठी पाठवलं होतं, की त्यांच्या बिझनेसमध्ये ते प्रोडक्ट त्यांनी ॲड केलेले आहेत म्हणून. आणि मग मी थोडा दिवस ते हातामध्ये घातलं होतं, की बाबा ठीक आहे, आलेलं आहे, घातले. पण मी कुठल्याही मला रिझल्टही यावा किंवा मला काही फायदा व्हावा त्याच्यासाठी मी घातलेले नव्हते. कारण हे कोणतंही काही न घालता खूप दिवसापासून देवाने ते मनी मॅग्नेट ब्रेसलेटबद्दल बोलते, आम्हाला सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण केलेलं आहे. त्यामुळे काय मला पैशाची गरज आहे किंवा मला पैसा यावा वगैरे ह्या गोष्टीसाठी ना मी मागवले ना मी घातले. त्यामुळे मला त्याचा रिझल्टचा किंवा कशाची काहीही वाट बघायची गरज नव्हती. आम्ही मानतो बऱ्यापैकी की कर्म किंवा आपली देवावरची श्रद्धा, जी केलेली भक्ती यानेच आपल्याला रिझल्ट येतो. त्यामुळे मी असं म्हणणारच नाही आहे तुम्हाला की हे घातलं आणि मला रिझल्ट आला आणि तुम्ही पण घ्या आणि तुम्ही पण करा. ज्याला घ्यायचं त्याने घेऊ शकता, न घेऊ शकता. ते फक्त आहे, त्याने दिलं, मी फक्त शेअर केलं. याच्या व्यतिरिक्त काहीही नव्हतं. मग ते काढून ठेवलेलं आहे मी. कारण मी जसं तुम्हाला म्हटलं की मला एक सवय अशी असते की एकदा घातले की पुन्हा लक्ष द्यायचं नाही. आणि ते कसं बाथरूममध्ये जाताना काढा, हे करा, ते करा. ते माझ्या काही लक्षात राहत नाही आहे. ते प्रत्येक वेळेला इकडे जाताना काढा आणि ते करा. एकदा काढलं की ते तिकडंच राहतं. एकदा घातलं तर मग ते काढायचं लक्षात राहत नाही. त्यामुळे आपणही केले. असो, तुम्ही आता ही अवस्था बघितल्यानंतर म्हणताल, ताई हे तुझं घर आहे, तू तर स्वच्छतेची मूर्ती, तुझ्या घराची अवस्था काय आहे? तुम्हाला सगळं मी सांगते. हे आमच्या घराची अवस्था अशी का आहे, कशासाठी, आणि उचकं बोचकं हे कोणाची काम आहेत ते पण सांगते. पण इथं नाही, सगळं ओढताना आरूला थोडंसं वरती लागलं. आमचा सुतार जो आहे ना, 20% जे घराचं काम आहे ना, ते ठेवून गेला, तो गेलाच. आणि तो दादाचा एकदम बालमित्र, घराच्या कडेला राहणाऱ्या माणसाला असं केलं होतं ताईनं.
आता बघा एवढं सगळं छान काम केलं, त्या कामाचं तर मी कौतुक खूप वेळा केलं आहे की त्यांनी खूप छान त्यांच्या अंगात कला होती. पण ते म्हणतात ना की कुठं धड नीट करायचं नाही काय, सगळीकडेच असतं. मला तर एवढ्या जणींनी नंबर मागितले होते ना की ताई नंबर दे नंबर दे, त्यांचा मी भिवून दिला नाही. म्हणलं इथं आम्ही जवळचे असून म्हणलं आमच्या संग असं 50 वेळा ओरडून ओरडून कामं करून घेतलेत आणि तुम्हाला द्या आणि पुन्हा तुम्ही मला बोलणार की तुझ्याकडनं नंबर घेतला आणि आमचं असं झालं तसं झालं. ते आपण कानाला खडा लावतो बाबा, काही गोष्टी रिकमेंडेड नाही केलेल्या बऱ्या, मग ते जवळचे असो नाही तर लांबचे असो. तर त्याने इथं पण थोडी 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 कामं सोडलेलीच आहेत. ती वरची पट्टी आता जर आरूला लागलेली आहे ना, तिथं ते असं येणार होतं पुढचं फर्निचर, पण ते केलं नाही. पुन्हा साईड टेबल जे आहेत त्याचे दरवाजे जे आहेत ते केलेले नाही आहेत. बऱ्याच जणी हाऊस टूर दे हाऊस टूर दे, अजून भरपूर जे काम आहे 20% ते अजून पेंडिंग आहे. मी म्हणते की ते सगळं झाल्यावर करूया, पण तिथून आमचं पण काय सुरू वेगळंच आहे. एकदा राहिलं की राहतं बघा. म्हणून तुम्ही पण आहे ना पूर्ण करा आणि मगच राहायला जावा. नाहीतर मग असे जर तुम्ही कारपेंटर निवडले तर तुम्हाला त्याचा त्रास वेगळ्याच पद्धतीने होतो, जो आम्ही अजून पण काढतोय. ते छोटं छोटं राहिलेलं माझं डोकं फिरतं मग तिथं गेलं की यार एवढं सगळं केलं आणि एवढ्यात राहिलं, एवढं केलं आणि एवढ्यात राहिलं, की ते 80% न बघता आपण 20% बघतो. बरं आता तुम्हाला सांगते हिथं अशी अवस्था काय आहे. आता हे सगळ्या साहित्य समोर जे बघून तुम्हाला कळलं असेल, हे ओनली दादाचं फॅब्रिकेशनचं जे सामान असतं त्याची जागा आहे. पण ते म्हणतात ना एखादी गोष्ट बाहेर काढली की मग घरातल्यानं सांगितलं ना एखादा ठुवा, आरू काय करतो नेतो आणि तिथं टाकतो. आता तो चौरंग माझा म्हणजे असं होतं की पूजा वगैरे झाल्या तर मी त्याला म्हटलं की आरू तेवढं ठेव आत कपाटात, आरूनं दिला आत फेकून. अशा काय काय गोष्टी होत्या की ज्या चांगल्या पण आपल्या कामाव्यतिरिक्त असणाऱ्या पण त्यांना आत टाकून दिलेलं होतं. आणि ते तसं काय आहे तर तिथं पूर्ण भरलेलं होतं ते. कारण मध्यंतरी काही नवीन कामावर मशिनरी वगैरे त्यांनी घेतल्यानंतर ज्या जुन्या आहेत केबला वायरा काय बाय भरपूर होतं सामान, सगळं आणून इथं घातलेलं होतं. मी त्यांना खूप दिवस म्हणत होते की हे सगळं आपल्याला काढायचं आहे, हे पूर्ण इथं स्वच्छ करून घ्यायचं आहे. ते म्हणे तू हलवू नको, काही तू काही करू नको, मी असेल तेव्हाच काढूया, मी असेल तेव्हाच बघूया. मग आता एक साईट सुरू झाल्यानंतर त्यांनी काय केलं की तिथलं लागणारं एक्स्ट्राचं सामान जे आहे ते काढून घेऊन गेलेत तिकडं. म्हणलं आता ते गेले तिथलं रिकामं झालं तोपर्यंत स्वच्छ करावं. आणि काही अशा पण वस्तू आहेत की जे दादा काढत नाहीत, टाकत नाहीत, फेकत नाहीत, असं कोंबून कोंबून ठेवायचं. कोणाच्या घरामध्ये असं आहे साधी एक बॉटल जरी आली ना तर मी काय करते लगेच फेकून द्यायचं, ठेवायचं नाही. यांचं कसं आहे की ठेव उपयोगाला येतं असं म्हणून म्हणून निम्मा कोंडाळा करून ठेवतात. आता तो जो सोप्याच्या कडेचा साईडचा बॉक्स जो दिसतोय ना तुम्हाला चौकोनी, खूप मोठं स्टोरेज आहे. ते फक्त ओनली मी माझ्यासाठी ठेवलेलं की मला वर जे लागतं काय काय माझे व्हॅक्यूम म्हणा काय काय म्हणा याच्यासाठी. कधी कधी आपल्याला आधीमध्ये खेळेमुळे काय म्हणजे आवळायचं असेल तर पकडी वगैरे लागतं, ते एवढंच मी ठेवलं होतं. त्याच्यामध्ये पण आपलं सगळं आणून आणून घातलेलं होतं आणि ते एवढं जड होतं, हेवी होतं की एकट्याला इथलं पण काढणं शक्य नव्हतं आणि तिथलं पण काढणं शक्य नव्हतं, शक्यच नव्हतं ते. आणि त्यांना म्हटलं की ते आज काढू उद्या काढू, आज काढू उद्या काढू. म्हटलं हे कधी काढायचं. माझ्या डोक्यात एकदा खटकी बसली, खटकी असते की मला ते काढायचं आहे. मग आता लगेच इथलं मटेरियल हल्लं तसं आज म्हणलं सुट्टी आहे, पोरं घ्यायची कामाला आणि लागायचं. कारण मग पर्याय नसतो. दादा असताना हे जर करायला घेतलं ना तर मग काही काढू देत नाहीत, टाकू देत नाहीत. मी आता यातला निम्मा निम्मा पसारा ताईनो न माहीत होता सगळा काढलेला आहे. भंगारचं जे आहे ना ते पण काढलेलं आहे. काही फेकायचं आहे फेकून दिलं आणि काही जाळायचं जाळून टाकलं. आता त्यांना माहीत नाही मी हे सगळं केलेलं. ते माझ्या व्हिडिओ बघतील ना तेव्हा त्यांना कळणार आहे की हिने एवढा उद्योग केलेला आहे. कारण आम्ही सगळं आवरून सगळं सगळे करून ठेवलेलं होतं. हे नंतर आता व्हिडिओ बघितल्यानंतर मग येईल बघा फोन मला, तू काय काय काढलं. झाडू मारायला लागल्या असं धुसोरा लागत व्हायला लागलं. काढलं की माझं काढलं, माझं काढलं. चला तोंड बांधूया, मग करूया थोडंसं स्प्रे मारूया भैया आतमध्ये. स्प्रे मारायचं बंद केल्यापासून ना कोष्टाने पुन्हा थैमान घातलेलं आहे. कुठं स्प्रे मारायचा? स्प्रे संपलेत की. आणि पप्पा काय स्प्रे पण मारले नाहीत, काय नाहीत, काय अवघड झालंय. ती जाळी जाळी त्या पण घरात, मला आधीच्या घरात पण जाळीचाच प्रॉब्लेम होता. मी असं ऐकलंय की घरामध्ये जाळी चांगली नसते, जेवढं कोष्टी जाळी विणतील तेवढं वाईट असतं. मी स्वतः अनुभव घेतलाय, जेवढं कोष्टी जाळी विणतील तेवढं चांगलं असतं. कारण म्हणजे मी त्या घरात बघितलंय की वरचेवर अशाच जाळ्या विणायचे, अशाच जाळ्या विणायचे, काही प्रॉब्लेम होत नसते. मला असं वाटतं की प्रत्येक जीवजंतू ज्याचं त्याचं काम करतोय. मी आतलं झाडून काढते तर तू एक काम कर, पोरांना खाऊ तेवढं घाल, वेळ झालाय. तेव्हा ती कशी भुकेलेत येऊन बसलेत, हे बघा वाट बघत बसलेले आहेत. जा लवकर. कशं बाळ बसलंय चिकू माझं, कसं बसलंय, भूक लागले. हा ते बघा खाली एक आणि एक कुठे गेले भटकत काय माहित.
तुम्हाला हा व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त 15 मिनिटाचं दिसलं असेल की 15 मिनिटामध्ये झाली क्लिनिंग. नाही ताई नो, खूप वेळ. म्हणजे आता ते सगळं काढायचं, बारीक बारीक खिळून मोळून सगळं बघायचं, सगळं म्हणजे पूर्ण जिथल्या तिथे करायचं. एवढ्याला आमचा खूप वेळ गेलता. आणि आम्ही किती जण करतोय बघा. आरूची मदत वेगळी, आयुष्यूची वेगळी, त्या बारक्याची वेगळी, एवढ्या सगळ्यांनी केलं. आणि बारक्यांना मी सांगितलं की बाबा तशी तर मदत करू लागतात, पण शेवटी बारकी येते ना, ती काही इकडे नेहमी खेळायला जायची. मी म्हटलं बाबा आता तुला जरा मदत करू लागा, तुम्हाला जे आवडेल ते तुम्हाला करून देते. मला पोरांनी फरमाईश केली की पनीर चिली पाहिजे ते आम्हाला. मी म्हटलं आता आज तर माझं वर्कलोड आहे, जास्त होणार नाही, पण मी उद्या मात्र तुम्हाला नक्की पनीर चिली जी आहे ती बनवून देईन. आणि मी पण तुम्हाला रेसिपी ती जरूर शेअर करेन, कारण एका हॉटेलला खाल्ली होती आणि ती त्यांना एवढी आवडली होती की कधी आम्ही एकत्र सगळे गेलो तर म्हणायचं आत्या ते कसं तुम्ही ऑर्डर केलं ना, ते ऑर्डर करा. पण ते एकाच हॉटेलला मिळालं होतं, सेम जे पाहिजे होतं ते त्यांना मिळालेलं नव्हतं. सॉरी, क्रिस्पी आणि चिलीमध्ये फरक असतो ना, तर त्यांना ते क्रिस्पी पाहिजे होती, चिली नको होती. इतर ठिकाणी गेल्यानंतर चिली मिळायची ना, तर त्यांनी मला सांगितलं की आम्हाला पनीर क्रिस्पी खायचं आहे. असो, आता ती पण रेसिपी येईल. आता तुम्ही सुटकेस जी बघितली माझ्या लग्नामधली होती, 2009-10च्या दरम्यान ज्यांचे लग्न झाले त्यांना माहीत असेल की तेव्हा ना आपल्या लग्नात जे काही दिलेलं जातं रुखवत वगैरे, तर त्याच्यामध्ये सुटकेस दिली जात होती. ती ती सुटकेस आम्ही कशाला करावी? मानं, नटं, बोल्टं, कामावरचे फॅब्रिकेशनचे खिळे मोळे ते करायला ती सुटकेस केलेली आहे बघा. बऱ्याच जणींना बघितल्यानंतर हसू येईल. तर मग काय ठेवायचं? ते म्हणले, दादा म्हणले दे. कारण काही काही जर असं गंज पकडल्यागत असं खराब होतं ना, तर त्याच्यामध्ये व्यवस्थित राहील म्हणून ते त्याच्यामध्ये करून ठेवलेलं आहे. आजो आतलं सगळं झाडलं, पुसलं. आता ना पटकन एक चांगला स्प्रे घेऊन आतनं पूर्ण मारणार. म्हणजे का, तर लवकर जाळी नको, काही नको. आता बऱ्याच जणी म्हणतील की तुम्ही काहीतरी स्टोरेजसाठी करायला पाहिजे होतं, तुमचं काम आहे. कारण दादाला असं काय बोलायला गेलं म्हणतात, ही आपली लक्ष्मी आहे, आपलं काम ही आपली लक्ष्मी आहे. त्यामुळे त्या सामानाचा, त्या पसाराचा राग करू नको. त्यानं आपल्याला मोठं केलेलं आहे आणि त्याच्यावर चिडचिड करू नको. सगळं मान्य आहे. पण मी त्यांना काय बोलत होते की असं एक काहीतरी करून घ्या की जेणेकरून तुमचं जे सामान आहे ते प्रॉपर तिथं बसेल. आता एवढं सुंदर सगळं घर आणि एवढाच कोपरा किती खराब होता बघा. आता आज झालं सगळं हे, पण आणि पुन्हा वर्षानंतर तीच अवस्था असणार आहे इथं. आता सोपं लावून घ्यायचंय. काम झालं दादाचं की माझा प्लॅन आहे कलर करून द्यायचा. बाकी काय राहू दे न राहू दे, पण कलर तेवढा मात्र करून घ्यायचा आहे. आणि आता दिला तर कलर पूर्ण व्हाईट देणार आहे. मला कुठलाही डार्क कलर नकोच. ऑफ व्हाईट जो आहे तो पूर्ण घर ऑफ व्हाईट करून घेणार आहे. आरूला इथं लय टेन्शन आलं. आता पुढचं काय काम सांगते काय माहीत. आणि त्याला असं झालं, म्हणलं बाबा पुढचं काम जे आहे ते माझं मी करते, तुझा खेळायला. कारण ते फुटबॉल खेळत होती, तिथनं मी पोरं आणलेली होती कामाला. आणि त्याच्यानंतर मग आता सोपे वॅक्यूम वगैरे करून घेतले. आता हे सोपे क्लिनिंगला आलेले आहेत, ते आता करणार आहे. पण आजच एवढं भरपूर सारं काम झालं की आता पुढं ते काम करण्याला थोडंसं म्हणतात ना की थकल्यासारखं झालेलं होतं. हे बघा इथलं पूर्ण रिकाम करून इथं फक्त माझ्या पूजेचे पाठ आणि काही असे आहेत जिथं मी माझे वॅक्यूम वगैरे एवढंच ठेवलं. हे सगळं लावून घेतलं, सगळं पुसलं, सगळं स्वच्छ केलं. हे काही कपडे वरती न्यायचेत. हा जो डबा आहे, हा डबा मी वरती ठेवलेला. यात काय ठेवावं तुम्ही हसाल. आणि याच्यामध्ये पण फॅब्रिकेशनचं काही सामान होतं, खिळं मोळं नटं बोलटं, ते ठेवायचं. ते सगळं आज काढून इकडं आतमध्ये टाकलं. वेल्डिंग मशीन, कटर मशीन, अजून एवढ्या मशिनी आहेत की ज्या साईटवरती आहेत, जिकडं कामं सुरू आहेत तिकडं आहेत. कारण भले आम्ही कॉन्ट्रॅक्ट अशा पद्धतीने घेतोय बघा. कारण बऱ्याच जणींना वाटते की नेमके कसले कॉन्ट्रॅक्टर आहेत. तर थोडंसं सांगते मी तुम्हाला की काही जणींना असं वाटतं की जे बिल्डर लोक असतात तसं कॉन्ट्रॅक्ट आहे का तुमचं. बिल्डरचं कसं 2 प्रकारे असतं, म्हणजे तशाच ह्याच्यात येतं पण 2 प्रकारे असतं सांगते. एक असतं की तुम्ही फक्त पैसे देणे, ते चावी देणार तुम्हाला, बरोबर. आणि दुसरं जे असतं की माल मटेरियल सगळं तुम्ही आणून द्यायचं आणि ते बांधून देतात. मग ते काय त्यांचं स्क्वेअर फुटावर असतं तसं घेतात. तसं दादाचं आहे. माल मटेरियल जे काही असेल ते तुमचं असणार आहे. मग बऱ्याच वेळेला मशिनरी लागणाऱ्या असतात त्या त्यांच्याच असतात. आणि आमच्या स्वतःच्या आम्ही का घेतलेल्या आहेत, कारण दादा अशीही कामं काही घेतात की जे बाबा स्वतः करायचे असतात, पण ती शक्यतो जास्त घेत नाही आहेत. तेवढ्यापुरती तेवढीच घेतात. कारण त्यांना कसं वाटतं की त्याच्यामध्ये असं होतं की कधी कधी लोखंडाचे रेट वाढतात, कधी कमी होतात, असा पण गोंधळ असतो. त्यामुळे ते कधी कधी कामं अंगावर सुद्धा येऊ शकतात. त्यामुळे त्यांनी काय स्क्वेअर फुटावरती ठरलेलं असतं त्यांचं, एवढ्या स्क्वेअर फुटावर एवढं करून देणार. अशा पद्धतीनं दादाचं कॉन्ट्रॅक्ट आहे. बरं, बिल्डरचं कॉन्ट्रॅक्ट नाही, ते फॅब्रिकेशन कॉन्ट्रॅक्टर म्हणजे कारखाना लाईन. जसं आता मोठे मोठे तुम्ही कारखाना बघताय,
त्यांचं शेड उभा करणं, पुन्हा त्यांचं आतमध्ये ज्या मशिनरी लागतात वर्क करण्यासाठी त्या सगळ्या मशिनरी ज्या आहेत त्या स्क्वेअर फुटावरती बनवल्या जातात. आणि देवाच्या दयेने मी एक म्हणेन की स्वतःचा बिझनेस जो असतो तो खरंच कधी ऐकत नसतो. आमच्या आयुष्यात चढ उतार जे काय आले ते आमची फिक्स नोकरी नसल्यामुळे आले, पण चढ उतारानंतर आम्ही जी मोठी झेप घेतली ते आमचा बिझनेस असल्यामुळे घेतली. तुम्हाला लक्षात येत असेल, नोकरदाराचं कसं असतं की पर महिन्याला एवढी सॅलरी येते, तुम्ही त्यामध्ये भागवायचं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये जे काय तुमचं सेव्हिंग असू दे, तुमचे स्वप्न पूर्ण करणं असू दे किंवा काही घेणं देणं असू दे ते तुम्ही करू शकता. कॉन्ट्रॅक्टवाल्यांचं कसं असतं, ज्या वेळेला स्वतःचे कामं असतात त्यांना कसं असतं की कंटिन्युअली त्यांची कामं चालली तर चांगलीच गोष्ट आहे, पण कधी कधी असं पण होतं की बाबा कामं नसतात. पूर्वी तसं होत होतं. पूर्वी 7-8 वर्षाचा संघर्ष जो होता, ज्यामुळे आम्हाला खूपच त्रास झाला, मग आम्ही त्या बिझनेसमध्ये गेलो, तिथं काय काय हे सगळं तुम्हाला शेअर केले, ते त्याच्यामुळे झालं. पण एवढं सगळं जे काही घडलं त्याच्यावर आज कळते की अरे आपल्याला समाज कळणं गरजेचं होतं. समाजात माणसं, आपलं कोण, वाईट कोण, कोण कसं फसवतं, कोणा काय करतं, आता बिझनेसमध्ये त्या लोकांनी कसं काय केलं हे पण मी सांगितलेलं आहे. ह्या गोष्टी आम्ही शिकलो. दुसरी गोष्ट, एवढ्या लॉसमध्ये जाऊनसुद्धा एक मोठी झेप जी आहे ती आम्ही जी घेतली ती अक्षरशः 2 ते 2.5 वर्षामध्ये आम्ही कर्ज फेडून तिकडचं स्वतःचं घर तयार करून आम्हाला ज्या पाहिजे त्या वस्तू ज्या बसतील तेवढ्याच घेतल्या, कारण घ्यायचं तर सगळं होतं पण जागा नव्हती. त्याच्यानंतर मग आम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. जागेचे जे पैसे आहेत ते सुद्धा आम्ही तिथं 2.5 ते 3 वर्ष जास्तीत जास्त तेवढ्या वेळेत आम्ही ती प्रगती केलेली होती. एवढं सोपं नाही नोकरीमध्ये तुम्हाला असं म्हणजे म्हणतात की स्लो असं प्रगती असते. पण बिझनेस एक अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला खाली सुद्धा नेऊ शकते, वर सुद्धा नेऊ शकते. म्हणून दादाने विचार केला की मी अंगावर जेव्हा घेईल सगळं त्यावेळेला मी खाली पण जाऊ शकतो. मग मला ते नाही करायचं. मला स्क्वेअर फुटावरती वर्कर लावायचे, 4 वर्कर घ्यायचे. आता त्यांचे पार्टनर वगैरे आहेत, त्यामुळे ते त्यांना बरं वाटतं. मग आता जरी ते आता बघा तर पुण्याला काम होतं तर तिथं सुद्धा त्यांनी स्क्वेअर फुटावरती घेतलेलं. त्यांचं राहणं खाणं जे काय असतं ते कंपन्या बघतात. जेव्हा ते बाहेर जातात त्यावेळेला त्यांना स्वतःला काहीच हे नसतं. इथंच एक असा कारखाना आहे ज्या कारखान्याचे आमच्यावर खूप उपकार म्हणेन त्या साहेबांचे, कारण आम्ही जो पूर्ण असं गेलेलो होतो ते आम्ही पूर्ण आशे झालो त्या एका कंपनीवर झालेलो आहोत. ती एक कंपनी दादानी पायापासून उभा केलेली आहे. आज खूप मोठी आहे, खूप म्हणजे खूप मोठी आहे ती कंपनी. त्या सगळं काम त्यामध्ये मशिनरी बनवणं, त्याच्यामध्ये कारखाना तो पूर्ण उभा करणं, आणि ते एकच काम मिळालं होतं दादाला आणि त्या एका कामावरती ते सगळं उभारलेलं. त्यामुळे त्याच म्हणजे जे साहेब आहेत त्यांचे खूप आम्ही आभारी आहोत की हरलेल्याला एक संधी देऊन त्यांनी आम्हाला हे केलं. त्यावेळेला आमच्याकडे वर्कर नव्हते, ना साधन नव्हतं, ना वस्तू होत्या. एक असं म्हणतात ना रॉडसुद्धा आमच्याकडे नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही खूप मशिनरी पण घेतल्या आमच्या ज्या फॅब्रिकेशन कामामध्ये लागतात, खूप महाग असतात त्या मशिनरी, त्या पण आम्ही घेतल्या. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या बिझनेसमुळे झाल्या. म्हणून की बिझनेस फायद्याचा पण आहे, तोट्याचा पण आहे. गेलं तर पाक जातं, गेलं तर म्हणजे आलं तर येतं. पण एक सांगते की आपला व्यवसाय कधीही ऐकत नाही, कोणाचं बंधन नाही, स्वतःच्या मनाचे मालक. पण हो, एक मात्र आहे व्यावसायिकाचं लाईफ की कितीही असू दे. आता आमचं जर बघायला गेलं तर तुमचे दादा स्वतःच अजूनही करतात. मी खूप वेळा म्हणते की तुम्ही वर्कर लावून करा, पण ते नाही म्हणतात. कारण त्याच्यामध्ये आपले म्हणजे काम बिघडू शकतं किंवा कामाकडे दुर्लक्ष करून करणं योग्य नाही. काही कामं असतात ते वर्करवरती चालून जातात, पण ते 20%च फक्त कामं वर्करवरती चालवतात. बाकीची सगळी कामं जी आहेत ते स्वतः तिथं राहून करतात. त्यामुळे दादाला मार्केटमध्ये एक व्हॅल्यू आहे की क्वालिटी मात्र एवढी त्यांच्यात भरलेली आहे ना की त्यांनी एखादी वस्तू बनवलेली आहे तर त्याला 7-7 वर्ष काही होणार नाही, आणि सेम तशीच वस्तू जर दुसऱ्याने बनवली तर ते 2-3 वर्षात मोडून तोडून जाणार असंही आहे. त्यामुळे दादाचं क्वालिटीला मानलं जातं मार्केटमध्ये. त्यांना एक प्रामाणिक माणूस म्हणून त्यांच्या ज्या क्षेत्रात त्यांना मान सन्मान आहे. फोन तर कंटिन्युअली चालतात ताईनो. आता आज तुम्ही बघताय माझं किती काम सुरू आहे. म्हणून मी खूप वेळा सांगते की तुम्हाला साड्यांची कुठलीही ऑर्डर द्यायची असेल तर शक्यतो तुम्ही व्हॉट्सअपला या आणि व्हॉट्सअपला हे करा. आता तुम्ही बघताय एक्स्ट्रा काम हे काढलेलं होतं. किती वाजले दाखवते बघा, किती वाजले, 5:30 वाजून गेलेलं आहे ताईनो. 10 मिनिटात 5:45 वाजते ही वेळ आलेली आहे मला. आता इथनं पुढं अजून वरचं राहिलं आहे. आज वरचं काहीच केलेलं नाही. किट्टोनं वरचा झाडू मारला आहे, किट्टोनं काय काय केलं आहे. मला एक पोरीची खूप साथ आहे ताईनो, म्हणून मी तिला कामं म्हणजे शिकवते पण, आणि शिकवल्याचा फायदा पण होतो. कारण बघा आपली आई एकटी आहे घरात तर करायला नको.
आई करणार आणि तुम्ही निवांत राहणार. मग ते एक सवय अशी राहते की आपल्यापुरतं. जेव्हा आई बाबा इतर कामात नसते तेव्हा करते मी सगळं. आता ती अकॅडमीला जाते तर टोटली काम मी करते, टोटली. सकाळी तिला फक्त उठवून तुझं आवरून जा, आणि आल्यानंतर तिला फक्त मी फरशी पुसायचं काम दिलेलं आहे. बाकी मी कुठलंही काम तिच्यासाठी ठेवत नाही, टोटली करते. फरशीचं पण मी कधी कधी मॉपनं पुसून घेते, पण बसून मला पण आता होत नाही आहे, कारण वजन वाढल्यामुळं प्रॉब्लेम येतो. एवढं कधी पुसायचं, आणि रोज काय आम्ही वरचं तर 4 दिवसातनं पुसतो खरं सांगायचं. वरचं रोज अजिबात पुसत नाही आहे. असो, चला आता इथनं मोर्चा वळवायचा वरती. आता इथलं तर सगळं झालं आहे. किटोला तेवढी सांगते फरशी पुसून घे, कारण खाली माती धूळ. नॉर्मली झाडू जरी मारला तरी फरशी पुसावीच लागते जेव्हा आपण अशी पद्धतीने पसारा काढतो तेव्हा.